तर या पावसाच्या पार्श्वभूमीवर आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे। तिकडे पर्यटनासाठी गेलेले कुटुंब अडकलेलं आहे। मळवली परिसरातला बंगला त्यांनी बुक केला होता। पावसामुळे संपूर्ण रस्ता जलमय झालेला आहे आणि या पावसामुळे रविवारी न परतण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि आज म्हणजे सोमवारी परिस्थिती ही आणखी बिकट झाली। या कुटुंबातले सगळे जण हे अन्न पाण्याविना आहेत। लहान मुलं आणि महिला सुद्धा यात आहेत, त्या सुद्धा अडकल्यात। मदत मिळत नाहीये असं या कुटुंबाचं म्हणणं आहे। अत्यंत महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। पावसासंदर्भातले सगळे अपडेट्स आपण पाहतोय। पर्यटनासाठी गेलेलं हे कुटुंब अडकलेलं आहे। मळवली परिसरातला हा बंगला या कुटुंबानं बुक केला होता। या ठिकाणी अडकलेले एक पर्यटक अमर काळे आपल्या सोबत आहेत। अमरजी, आपण पाहतोय काय नेमकी सध्याची तिथली परिस्थिती आहे, तुम्ही कशा पद्धतीने हे सगळे हाताळताय? खूपच गंभीर आहे मॅडम। आम्ही सकाळी 3 वाजल्यापासून लोकल बॉडीशी संपर्क साधत होतो, पण आतापर्यंत काही मदत नव्हती भेटलेली। पण जे आता ते रिच झालेले आहे ते आम्हाला घेण्यासाठी इन टोटल आम्ही 8 जण आहेत। खूप सारे छोटे मुलं, लेडीज आणि पूर्ण जण आहेत। आणि आमचे तुम्ही जर बघू शकता की माझा कॅमेरा चेंज करतो, सर्व आमच्या गाड्या हे सर्व याच्यात गेलेले आहे आणि रोड पूर्ण नदीसारखा वाहतोय। साधारण तुम्ही किती दिवस झाले इथे होता आणि कधीपासून अडकलेला आहे? ही परिस्थिती कधी उद्भवली आहे? परिस्थिती कालपासूनच खूप गंभीर होत चालली होती, पण आम्हाला इथे काही स्थानिक लोक बोललेले की ही परिस्थिती हे होईल, पाणी जाईल आहे, तुम्ही आजच्या दिवस थांबा आणि उद्या निघू शकतात। बट रात्रीपासून आमच्या घरात पाणी गेलेलं, आम्ही रात्रभर झोपलेलो नाही। सो इथे ओनर पण रिस्पॉन्स देत नव्हता, काही नव्हता। बट आता आम्हाला हे थोडे जण घ्यायला आलेले आहे रेस्क्यू करायला। तो आम्ही फर्स्ट त्याच्यात लेडीज आणि छोट्या मुलांना पाठवायचा विचार करतोय। साधारण किती लोक आहेत तुम्ही एकत्र? सॉरी, किती लोक आहात तुम्ही? तुमच्यासोबत आणखी कोण कोण आहे? आम्ही एकूण 9 जण आहोत। 5 लेडीज आहे आणि 2 छोट्याल्या मुली आहे। आणि ही बोट आपण पाहतोय। आता नेमकं तुम्हाला सध्या अन्न पाण्याचं काही व्यवस्था करण्यात आली होती आतापर्यंत? आता रेस्क्यू करण्यात येत आहे, मात्र आतापर्यंत तुम्ही कशी व्यवस्था केली सगळी? आम्ही एक चांगली गोष्ट झालेली की ते एक लोकल अंकल होते, त्यांनी आम्हाला मदत केली, पण प्रशासनाने काही मदत नाही आलेली आम्हाला। आम्ही रात्रपासून कमी जादा 50-100 कंप्लेंट टाकलेल्या आहे, बट कोणी रिस्पॉन्स पण नाही देत। कोणी एक जणाचा नंबर देतो, ते दुसऱ्या जणाचा पाठवतो, काहीच प्रोसेस होत नव्हती। बट एक लोकल अंकल आहे, त्यांनी आमची खूप सारी हेल्प केली की यांना सापडून आणण्यापासून तर आम्हाला खाण्यापिण्यापर्यंत सर्व काही पोस्ट करण्यापर्यंत। साधारण कधीपासून तुम्ही संपर्क साधताय प्रशासनाला? आम्ही खूप सारे वेवण केला। एक तर आम्हाला काही नंबर दिलेले यांनी, जे की आम्ही 102 वर कॉल केलेला आहे। त्यांनी काही लोकल याचे नंबर दिलेले होते, बट त्याच्यात काही साध्य झालेलं नाही फक्त पहिले। तुमच्या बंगल्याचा जो ओनर आहे त्यांच्याशी काही संपर्क झाला का? ओनरशी तर पहिल्यांदा झालेला, ओनर काही रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला तयार नाही आणि तो आता सध्या तर कॉल पण पिक करत नव्हता। तुम्हाला काही माहिती आहे या परिसराची की या आधी सुद्धा अशी काही परिस्थिती उद्भवली होती का? हा परिसरच तसा आहे, आजूबाजूला नदीकाठ वगैरे असं काही आहे की पावसामुळे संपूर्ण पहिल्यांदाच असं काही झालंय? नाही, बाजूने नदी आहे, जर तुम्ही बघू शकता तिथे काही झाडं दिसतात, त्याच्या पलीकडे नदी आहे आणि ती नदी इतकी सारी ओव्हरफ्लो झालेली आहे की त्याच्या 500 मीटर अलीकडे सुद्धा पाणी आलेलं आहे पूर्ण। लहान मुलं सुद्धा तुमच्या तुम्ही सोबत जर बघू शकतात, मी तुम्हाला वरतून दाखवू शकतो, हे सर्व निसर्ग हे पूर्ण असं हे झालेलं आहे आपल्याशी। हे तुम्ही बघू शकता। अगदी गंभीर परिस्थिती आहे, भयावह परिस्थिती आहे, संपूर्ण परिसर पाण्याखाली गेलेला आहे। आजूबाजूचे लोक सुद्धा अशाच पद्धतीने अडकलेले आहेत का? तुम्हाला काही माहिती मिळते? भरपूर सारे अडकलेले की जे आम्ही इथे कोऑर्डिनेट करतोय, त्यांना वरच्यावर आम्हाला भेटले, काही झाले। पण यांची एक गोष्ट आहे की सर्वांचे 2nd फ्लोअर आहे म्हणून ते हे करू शकताय, बट आमचा थोडासा ते प्रॉब्लेम झालेला, कारण की आमचं एकच हे होतं। आता आम्ही प्रयत्न करतोय, तुम्ही बघू शकता लहान मुलीला ज्यांना आम्ही रेस्क्यू आता याच्यात बसून दिलेलं ते बसताय। तो आम्ही एकदा त्यांना प्रायोरिटी देतोय, नंतर आम्ही हे करण्याचा विचार करतोय। आता यांना कुठे नेलं जातंय, काय कल्पना देण्यात आली आहे तुम्हाला?
अजून तर काहीच नाही आलेले मॅम, फक्त हे आले हीच खूप मोठी गोष्ट झालेली आमच्यासाठी. अजून तर आमच्यापर्यंत काही हे नाही आलेलं. बरं, यांना तुम्ही बोलवलं होतं का? तुम्ही संपर्क साधला होता तेव्हा हे आले, असं काही झालंय का? हा मॅम, आम्ही संपर्क साधतोय. रात्री 3 वाजेपासून आम्ही जागे, कमी जाता 50-100 फोन झालेले असेल, तेव्हा आता काहीतरी आलेले आहे कोणी. निश्चितच धन्यवाद. ही सगळी परिस्थिती तुम्ही सांगितली आणि काळजी घ्या, संपूर्ण काळजी घेऊनच हे सगळं रेस्क्यू ऑपरेशन व्यवस्थितपणे पार पडेल अशी आशा आहे. धन्यवाद. तरी भयावह परिस्थिती आपण पाहतोय. हे पर्यटक जे पर्यटनासाठी गेलेले होते ते एका बंगल्यामध्ये अडकून पडले आणि आता त्या सगळ्यांचं रेस्क्यू करण्यात येत आहे. यात लहान मुलं आहेत, काही महिला सुद्धा आहेत.